येणाऱ्या 2 तारखेला होऊ घातलेल्या वैजापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची व नगरसेवकांच्या निवडणुकीनिमित्त भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा उमेदवार म्हणून मला जे उमेदवारी माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो व आज माझ्या प्रचारार्थ ते इथे आले त्याबद्दल पण माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचा मी आभार मानतो। या आजच्या सभेला उपस्थित असलेले आदरणीय सावे साहेब, आदरणीय कराड साहेब, आदरणीय विक्रांत पाटील साहेब, आदरणीय खंबायते साहेब, उपस्थित सर्वच आदरणीय व्यासपीठ, मी जास्त वेळ काही बोलणार नाही। 2-4 गोष्टींचा खुलासा मी इथे करेल फक्त का गेल्या 25 वर्षापासून या शहराची सेवा करण्याची संधी या शहरवासियांनी मला व माझ्या पत्नीला दिलं त्याबद्दल मी सगळ्या शहरवासियांचं खूप आभार मानतो। तुमच्या या आशीर्वादामुळे शहरात मला भरपूरसे काम करण्याचं संधी भेटली। या शहर 25 वर्षापूर्वी काय होतं आणि आज काय होय हे सगळ्यांना माहिती आहे। विरोधक बोलता का काय केलं, मी आपल्याला सांगतो का या 18 ते 23 मध्ये 200 कोटी रुपये आपण या शहराकरता आणले। त्याच्या पहिल्याच्या काळात कमीत कमी या 25 वर्षाच्या काळात 1500 कोटी रुपये या शहराकरता आणलेले आपण, म्हणजे एवढं विकासाचं काम आपण या शहराकरता केलेले प्रत्येक गोरगरीब माणसाला समाजाला माहिती आहे। आता माझ्यावर आरोप होत आहे का तुम्ही एक पण घरकुल दिलं नाही। पंतप्रधान काम घरकुल योजना अंतर्गत 700 घरकुल आपण या शहराला दिलेले, रमाईचे 1000 दिलेले, म्हणजे आरोप करायचे माहिती नाही, म्हणजे फिल्टर बंद आहे। सगळ्या लोकांनी बघितलं 2 दिवसापासून फिल्टर चालू आहे का बंद आहे। साफसफाईच्या बाबतीत बोलतात, सगळ्या शहराला माहिती आहे का 2-2.5 वर्ष झाले, 3 वर्ष झाले प्रशासक आहे वैजापूर शहरात। वैजापूर शहरामध्ये जेव्हा 2-2.5-3 वर्षापूर्वी जे व्यवस्थित चालू होतं त्याच्यानंतर कोणीच सीओ मॅडम आणल्या व या साफसफाईचं बट्ट्याबोळ केलं हे पुन्हा शहराला माहिती आहे। म्हणून माझ्यावर आरोप करून काही होणार नाही। मी चव्हाण साहेबांसमोर एवढंच विनंती करेल का वैजापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, वाढती लोकसंख्या दिवसात, त्यामुळे आम्हाला पाण्याकरता आमची 182 कोटी रुपयाची 2 पर्यायाची स्कीम तिथे दाखल आहे। एक आहे जायकवाडीवरून व दुसरी आहे नारंगी सारंगी मध्ये नांदूर मधमेश्वरचं लिफ्ट करून नेहमी पाणी आणायचं व ते शहराला रोज पाणी पुरवठा कशी होईल अशा 2 पर्याय आम्ही शासनाकडे दाखल केलेले। जशी निवडणूक होईल आपण प्रयत्न करून ते लवकरात लवकर मंजूर करावे। दुसरी, आपल्या शहरात वाढती लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे म्हणून आपल्याला रिंग रोडची खूप आवश्यकता आहे। आज शहरात खूप वाहतूक कोंडी होत आहे। आज वैजापूरची हद्द वाढण्याची व स्मार्ट सिटी पर्यंत होण्याची खूप गरजेचं आहे, कारण की वैजापूर लगतच आपल्या समृद्धी महामार्ग गेलेला आहे। म्हणून लवकरात लवकर रिंग रोड सँक्शन करावं हे आपल्या हातातच आहे। आपण माजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिलेले व भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहे। आपण नगरपालिकेच्या आधुनिक इमारती करता लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावे। केंद्र शासनाच्या खूप स्कीम आता आलेल्या आहे, जसं शहर स्मार्ट सिटी म्हणून आपलं सिलेक्शन पण झालेलं आहे। तर साबरमतीच्या धर्तीवर नारंगी नदीचं सुशोभीकरण आवश्यक आहे, त्याच्याकरता पण आपण मदत करावी। वैजापूरमध्ये दत्तनगर आदिवासी वस्ती आहे, महात्मा फुले नगर आहे, पंचशील नगर आहे, इंदिरा नगर आहे, कादरी नगर आहे। 100 घरे पंतप्रधान आवास योजनेद्वारे मंजूर होणे आवश्यक आहे। ते शासकीय जमीनवर वसलेले, म्हणून आपण नवीन कायदा करून शासकीय जमीनवर पण कसे घरकुल करता येईल त्याच्याकरता प्रयत्न करावे। हे वैजापूर शहराची प्रमुख मागणी आपल्याकडे आहे। शासकीय जागेवर राहणाऱ्या लोकांचे लवकरात लवकर प्रश्न मिटवावा एवढीच विनंती करेल। मी जास्त वेळ घेणार नाही व शहर सौंदर्यीकरण व लाईट रस्त्याकरता जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा एवढ्याच मागण्या मी आपल्या समोर ठेवतो व आपण आला परत एकदा आभार मानतो। सर्व मान्यवर आले, सर्व माझे मतदार बंधू भगिनींनी आलोय त्यांचं परत एकदा आभार मानतो। माझे 2 शब्द संबोधतो। भारतीय जनता पार्टीचा